फडणवीस साहेबांनी सगळ्यांना, म्हणून आता एखाद्या वेळेस होईल असं वाटतं. पण अधिकृत मात्र त्यांनी केलेले सूचना निर्देश जे दिले ते अधिकृत नाहीये, ते तोंडी झाले बैठकीत दिलेले. पण तशा सूचना अधिकृत कागदपत्रे सुद्धा प्रत्येक राज्यातल्या अधिकाऱ्यांपर्यंत त्या गेल्या पाहिजेत. नुसती बैठक घेतली ती उच्चस्तरीय झालं हे पण खरं आहे, पण नुसतीच उच्चस्तरीय झाली आणि खाली काहीच हालचाल झाली नाही असं नको. ते लेखीच त्यांचे ते कागद निर्देश सूचना निघायला पाहिजे सरकारच्या आणि सचिवांच्याकडून पण, दोघांकडून पण. तरच मात्र प्रेशर अधिकाऱ्यांवरती येईल. नसता त्या ऍडमिशन सुरू होतील पुन्हा, त्या टायमाला पुरा ऍडमिशन घेतील, पुन्हा व्हॅलिटीला थांबा, अमकच करा, त्रुट्याच निघाल्या, बाकीच्या त्रुट्या निघत नाहीत, मराठ्याच्या लगेच त्रुट्या निघतात. म्हणजे हे जर प्रकार थांबवायचे असतील तर सरकारला, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला, विखे पाटील साहेबाला यांना कागदपत्रित निर्देश काढावे लागणार आहेत. आणि बहुतेक आज संध्याकाळपर्यंत कागदपत्र निर्देशाचे कागद येतील असं वाटतंय आमच्यापर्यंत. तुम्ही ओबीसी मराठा मंत्रालय किंवा पक्ष स्थापन करण्याची मागणी करता, पण जर कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही ओबीसी होत असाल आणि ओबीसीचा ऑलरेडी पक्ष असेल, मंत्रालय असेल, तर मग तुम्ही ओबीसी झाल्यावरती काय तुम्हाला कशासाठी हवं असा प्रश्न उपस्थित केला जातो. उपस्थित करणारा कामच नाही ना, मराठ्याच उपस्थित करायला आहेत फक्त त्यांचं मात्र किती का खायना, त्यांना वरबडून खायला चालतं. आम्हाला सारथीला पैसे दिले, द्या आम्हाला बी. आम्ही तुम्हाला किती दिले विचारलं का आतापर्यंत? मराठ्यांना काय दिलं लगेच आम्हाला द्या. ती सिस्टमच आहे त्यांची. तुम्ही आमके झाल्यावर काय करायचं आणि तमके झाल्यावर काय करायचं. मग तुम्ही झालात ना, आता काय करायचं, आरक्षणात तुम्हाला खाल्लं ना 60-70 वर्ष, बस झालं मग. असं म्हणल्यावर खाल्लंच ना, आता बरोबर खाऊन द्या दुसऱ्याला. आता कारण मोठं म्हणजे आरक्षण सोडून सगळे आता खाऊन द्या, आता ज्यांना नाही त्यांना. तसं नसन जमत, तसं लगेच गोड लागत नाही, लगेच गरीब होती ती तवा. मागाशीत म्हणतात आम्ही, लगेच तवा लगेच गरीब होते. म्हणजे यांची सिस्टम दुटप्पीपणाची. मराठ्यांची विरोधी भूमिका आहे. मराठ्यांचे लेकरं सुखी समाधानी दिसले नाही पाहिजे, तेही उच्च शिक्षणात गेले पाहिजे, ही भूमिकाच नाहीये त्यांची. ते आम्ही घालतो. यांनी हे किती जळाले. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन होणार, मराठ्यांचे प्रश्न सोडायला ताण नाही राहणार, आणि मराठा समाजाची राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा राहणार. कोणत्या बाबत? सगळ्या चॅनलला आले, बिना चर्चेचं कसं देतील. पण काल विखे पाटील यावर काहीच माध्यमांना न बोलता निघून गेले, भूमिका स्पष्ट करत नाही. तुम्ही काय चर्चा झाली? हा बघ, आम्हाला त्यांच्याकडून जी माहिती मिळाली मी तुम्हाला सांगून टाकली. त्यांच्याकडूनच माहिती मिळाली त्यांच्या माणसाकडून आम्हाला की बलिदान, त्यांच्याकडून जी माहिती मिळाली मी तुम्हाला सांगून टाकली. त्यांच्याकडूनच माहिती मिळाली त्यांच्या माणसाकडून आम्हाला की बलिदान. फक्त आता ते आचारसंहितेमुळे काहीतरी होतं वाटतं, घोषणा करता येणार का काय, काहीतरी त्यांचं असं होतं काहीतरी प्रॉब्लेम. आणि अधिकारी चर्चा करतील आणि त्या स्तरावरती कुणबी प्रमाणपत्र 58 लाखाच्या बद्दल निघतील. 6वा विषय राहिला हैदराबाद गॅझेटियरचा, तर त्या संदर्भात आता निर्देश आज निघते वाटतं किंवा रात्री निघाले असतील उशिरा. ते जरा आमच्याकडेच इकडं थोडं काही दुरुस्ती आहेत का पुन्हा, यासाठी अभ्यासकच 10 वाजेपर्यंत इथं सुरू होतं. त्यामुळे थोडा त्याला वेळ होऊ शकतो किंवा आज होऊन जाईल. सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की आधी अनुकंपावर फक्त पुरुषाला वारस धरला जायचं, पण कोर्ट असं म्हटलंय की लिंग चालणार नाही. आता मुलींनाही तो सन्मान दिला पाहिजे, मुलीला लग्नानंतर कुटुंबापासून सोडता येईल. तर तुमची काल मागणी होती की काही आत्महत्या झालेल्या, शहीद झालेले शेतकऱ्यांच्या म्हणजे त्यांच्या घरात मुलं नाही आहे, तर तुम्हाला याचा फायदा होईल? हो, सगळ्यालाच होईल ना. आमच्या असं मान्य न्यायालयाने जो निर्देश दिले ते सगळ्यासाठीच फायदा होईल. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेले कुटुंब येतात, त्यांच्यात बी काही ठिकाणी फक्त मुलीच्या मुलं नाही, तर तो फायदा त्यांना होईल. शेतकऱ्यांच्या बद्दलचा तसाच विषय असेल तर ते चांगला निर्णय, चांगला झाला तो, की सगळ्यांसाठी तो फायदा होईल. चांगला निर्णय तो. 2 लाखाचं खर्च सरकारने माफ केलाय, तर त्याची घोषणा निवडणुकीनंतर करू, पण माहिती तर आज देऊन टाकली मुख्यमंत्र्यांना. आचारसंहितेमुळे पण माहिती तर देऊन टाकली. आपण कर्जमुक्तीच करा ना, काय 2-2 हजार 2-2 लाख करता का कामान धामायचं. एकदाच मोकळे करा शेतकरी आणि मालाला भाव द्या. काहीच गरज नाही पुन्हा शेतकऱ्याला कशाची. सरळ सरळ स्पष्ट काम करा. एकदाच काढा किती कर्ज येते, पुरी कर्जमुक्ती करा. शेतकऱ्याला सांगा तुमच्या मालाला दामदुप्पट भाव केलाय, आजपासून आता कर्ज नाही देत आम्ही तुम्हाला. ते घेणार नाही दुप्पट भाव केलं. 5,000 10-15 हजार रुपये भाव केला काय मागेल देऊ. सगळ्या पिकात जर दुप्पट करत गेले, काहीच गरज नाही शेतकऱ्याला.
कशाची आत्महत्या करायची सुद्धा गरज नाही. म्हणजे तुम्ही जसं एकदा लाडक्या बहिणी दिलं ना तसं एकदा पूर्ण कर्जमुक्ती करा, पण शेतीमालाला भाव पण द्या. तुम्ही ते कर्जमुक्ती करताना कापसाचा भाव येईन 2,500 मग हे असं नाही जमायचं. ते उलट सुलट खेळ करून ठेवतात. वाढवा सगळ्यात. शेतकरीच जगितोय देशाला, जगवा शेतकऱ्याला सुद्धा, करायलाच पाहिजे. लाडक्या बहिणीचे बऱ्याच लाडक्या बहिणी बाहेर काढल्या आणि काही 14,000 दाजीने बी काढले होते वाटतं पैसे लाडकी बहीण होऊन. ते दाजीच्या मागा लागले विचारायला. ते म्हणले मी ते 14,000 वसूल करणार आहे पैसे. आता ती पण लाडकी बहिणीच दाजी आहे ना कुणीतरी. अरे जरी दाजीना काढले असले 14,000 तरी ते बायको आहेच ना दाजीला, ती तुमची बहीणच आहे ना मग लाडकी बहीण. मग दाजीचे पैसे हाणायला लागले ना फडणवीस साहेब. काय दाजीने काय वाटलं केलं तुमचं एवढं की 14,000 दाजी सोडून द्या एवढी बार. जागेवर गुन्हे दाखल व्हायची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हे तर दाखल करूच नका, पण दाजी पण घेऊ बी नका नाही एवढी बार. ती बहिणीला त्रास देणार आहोत तुमच्या. मग असे कसे लाडकी बहिणी फडणवीस साहेब तुमची? तुम्हाला तर वाटतं बहिणीला त्रास व्हावा? जाऊ द्या ना एखाद बार. दाजी दाजी असतो एखाद बार, एखादा 8 मोठा दाजी असेल. सरकारी अधिकारी आहेत ना, मग त्या अधिकाऱ्याला दोष द्या ना म्हणा, दाजीला कमी दोष द्या. सरकारी अधिकारीच आहेत. म्हणून मग ही सवत दाजी आहे का फडणवीस साहेबाचा पैसे घेतल्याला? हा, ते अधिकाऱ्यांचा दोष आहे. अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. ते बिचारे शेतकरी गरीब दाजी निघणार आहे. ते आता 14,000 निघालेली गरीबाच्या मागा लागून फडणवीस साहेबाला काय मिळणार आहे? आता काही तुम्ही अपात्र लाडक्या बहिणी काढल्या, मतदान होत तर पात्र होते, मतदान झाले की ते अपात्र झाले. बरं ठीक आहे बाबा, काय करीनात का? दाजी तोवर दिसले नाही की 14,000 तुम्हाला पैसे घेतलेले. मतदान झालं, आता काय त्याचे त्रास नसतील बी, आता ते तवाच उडीले असते. उगत त्रास देऊ नका त्या 14,000 सुद्धा फडणवीस साहेब. बहिणी नाराज होते. बहीण नाराज होते म्हणजे का तुम्हाला त्या 14,000 दाजीच्या बहिणी मतदान नाही करणार पुन्हा? पांगन ती चिंता आहे तुम्हाला कळलं. चिंता म्हणजे काय? मला दाजी चिंता आहे बाबा. दाजीचं मागा लागतं लोकच उगण. दाजीनं काय केलंय? धोंड्याचं कमाई नाही. चलो धन्यवाद. दाजीचं समर्थन जरांगे पाटील. धोंड्याचं कमाई नाही. चलो धन्यवाद. दाजीचं समर्थन जरांगे पाटील. धोंड्याचं कमाई नाही. चलो धन्यवाद. दाजीचं समर्थन जरांगे पाटील.